उत्तर महाराष्ट्रात कांद्याचा सर्वात मोठा फटका महायुतीला बसल्याचं बोललं जात आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। 2019ला लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या सत्तेचा नकाशा असा होईल। महाराष्ट्रातल्या 6 ते 7 जागा सोडल्या तर लोकसभेत नजर जाईल तिकडे महायुतीची सत्ता होती। केशरी रंगाचा हा सर्व मॅप महायुतीने जिंकलेल्या जागांचा होता, तर पिवळा रंग जिथे तिथे आघाडीची सत्ता होती। यंदा 2 पक्ष फोडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते महायुतीत घेऊनही 2024ला सत्तेचा नकाशा हा असा झाला। 2019ला विदर्भातल्या 10 जागांवर फक्त एका ठिकाणी काँग्रेस होती, बाकी सगळीकडे महायुतीचे खासदार होते। यंदा फक्त 3 जागांवर महायुती राहिली, तर 60 ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार जिंकले। 2019ला मराठवाड्यात संभाजीनगर वगळता 8 पैकी 7 ठिकाणी महायुती होती। यंदा संभाजीनगर वगळता सगळ्या 7 जागांवर महाविकास आघाडी जिंकली। भाजपला तर मराठवाड्यात एकही खासदार जिंकवता आला नाही। कांदा उत्पादकांना गृहीत धरणं भाजपला महागात पडलं। योगायोगाने कांदा पट्ट्यात सर्वाधिक जागा भाजपच लढत होती। धुळे, नाशिक, दिंडोरी, नगर आणि काही अंशी शिर्डी या 5ही ठिकाणी एका मंत्र्यासहित भाजपचे 3 आणि शिंदे गटाच्या 2 खासदारांचा दारुण पराभव झाला। कांद्याचा आक्रोश किती आहे हे धुळे, नाशिक, दिंडोरीतून येणाऱ्या व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट जाणवत होतं। भारती ताईने दिंडोरी जनतेला किती वेळा भेट दिली विचारा ना तिला। त्यांच्या अडचणी समजून घेतल्या का तिने? मग शेतकरी ह्या इलेक्शनला दाखवून देणार त्यांना। शेतकऱ्याचे प्रश्न असतील, मजुराचे प्रश्न असतील, गोरगरीब जनतेचे असतील, कुठलेही कोणतेही कामं केले नाही। कांद्याचा किती प्रश्न आहे, निर्यात बंदी केलेली आहे, शेतकरी फार लंबे झालेले आहेत। आज त्याचा खर्च किती आहे कांद्याला? एकरी 50,000 रुपये काय त्याचं म्हणजे 1300-1400 रुपये क्विंटल कांदा गेला, काय शेतकऱ्याला परवडणार आहे? मग शेतकऱ्याकडून GST येते, सर्व खताच्या किमती वाढून दिल्या आणि 6,000 रुपये शेतकऱ्या उपकार करतो का जनतेवर? 100% करा मोदी साहेब ना। मोदी ना परिवार भी आम्ही मोदीवरच परिवार मधला सांगा ना। यावर 40% नाही सुभाषदा काम नाही का? मोदी पद कळावा ना 40%। सुभाषदा फक्त खासदार निवडा पुरताच का? मत घ्यावा पुरताच का? 40% ड्युटी काबरला विचारांना लावा ना फोन। या मिनिटल कळाय द्या, मग आम्ही उगा बसतो मला लागतो का? एवढा 4-5 दिवसात 40% ड्युटी काबरला विचारणं चुकीचे ना दादा, कार्यकर्ता चुकीचे का नाही? कारण की तुम्ही शेतकरी ना, पोऱ्याच नाही शकत ना। त्या शेतकरी राहतात प्रचारला येतात का? त्या शेतकरी अजिबात नाही। तुम्ही शेतकरी ना, कोणीच नाही। दुसरीकडे गोदापट्टा अर्थात गोदावरी ज्या जिल्ह्यातून वाहते तिथे संभाजीनगरचा अपवाद वगळता भाजपचा सुपडा साफ झाला। नाशिक, दिंडोरी, नगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या 8ही जागांवरून महायुतीला पराभव पत्करावा लागला। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।